महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही खोडव्याच्या प्लॉटमध्ये आहोत। तर ह्या प्लॉटला 12 आठवडे कंप्लीट झालेले आहेत, 3 महिने कंप्लीट झालेले आहेत। तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीने प्लॉट आलेला आहे। हे पहा, ह्या पद्धतीने हा प्लॉट आलेला आहे। पानाची रुंदी आणि आपण बघू शकता प्रत्येक फुटव्याला 2 ते 3 ह्या पद्धतीने उसाच्या कांड्या तयार झालेल्या आहेत आणि कांडीची जाडी ही खूप छान पद्धतीने आहे। खूप छान पद्धतीने खोडवा आलेला आहे। आपण पाहू शकता 3 महिने कंप्लीट झालेले आहेत। 3 महिने कंटिन्यू आम्ही ह्या ऊसाला ट्रीटमेंट देत आहोत। तर आपण बघू शकता ह्या पद्धतीने हा प्लॉट आलेला आहे। पानाची रुंदी खूप छान पद्धतीने वाढलेली आहे। ऊस शेतीमध्ये पानाची रुंदी खूप महत्त्वाची असते। पानाची रुंदी जास्त असेल तर फोटोसिंथेसिस छान पद्धतीने ऊसामध्ये होतं। फोटोसिंथेसिसमुळे ऊसाची वाढ ही दुप्पट होते। तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीने पानाची रुंदी आहे। तर लास्ट व्हिडिओमध्ये 7व्या आठवड्यापर्यंत आम्ही कोणत्या पद्धतीने नियोजन केलं होतं ह्याची माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आम्ही 8वा आठवडा, 9वा आठवडा, 10वा आठवडा, 11वा आठवडा आणि 12व्या आठवड्याची माहिती देणार आहोत। तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीने खोडवा आलेला आहे। 8व्या आठवड्यामध्ये आम्ही ह्या प्लॉटला पाणी दिलेलं होतं। त्यानंतर 9व्या आठवड्यामध्ये आम्ही ह्या प्लॉटला एक फवारणी घेतलेली होती। त्या फवारणीमध्ये 13-40-13 100 ग्रॅम प्रतिपंपाला, मॅग्नेशियम सल्फेट 50 ग्रॅम प्रतिपंपाला आणि ॲमिनो ॲसिड्स ह्या पद्धतीने आम्ही ह्या प्लॉटला फवारणी केली होती। त्यानंतर 10व्या आठवड्यामध्ये आम्ही ह्या प्लॉटला जैविक बायो फर्टिलायझर दिलेला आहे। जीवाणू दिलेले आहेत। जीवाणूमध्ये आम्ही ह्या प्लॉटला NPK, बॅक्टेरिया आणि मायकोरायझा ह्या पद्धतीने आम्ही ह्याला जीवाणू दिलेले आहेत। त्यानंतर 11व्या आठवड्यामध्ये आम्ही ह्या प्लॉटला पाणी दिलेलं आहे। त्यानंतर 12व्या आठवड्यामध्ये आम्ही ह्या प्लॉटला आणखीन एक फवारणी घेतलेली आहे। त्या फवारणीमध्ये आम्ही ह्या प्लॉटला सिलिकॉन आणि जिब्रालिक ॲसिड 0.001 ह्या पद्धतीने टॉनिक वापरलेलं आहे। तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीने प्लॉट आलेला आहे। पानाची रुंदी खूप छान पद्धतीने झालेली आहे आणि जाड देखील झालेले आहे। ऊस खूप छान पद्धतीने वाढलेला आहे। तर ह्या पद्धतीने आम्ही
ह्या प्लॉटला ट्रीटमेंट दिलेली आहे। तर आपण बघू शकता 3 महिने कंप्लीट झालेले आहेत। खूप छान पद्धतीने वाढ झालेली आहे। वेळेत आम्ही फवारणी आणि लागवडीचा डोस ह्या प्लॉटला दिलेला आहे। त्याचा रिझल्ट आपण बघू शकता। ह्या पद्धतीनं हा प्लॉट आलेला आहे, आपण बघू शकता। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।